घडतायत त्यांना काय आव्हान? मी तर काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो, मी बघणार त्याच्याकडे, तुम्ही शांत राहा. सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्या. पाटील साहेब, तुमचे काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली. नाही, हे तेच करणार, हे तेच करणार आणि तेच दाखवणार. त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होतं, ते हेच करणार आहे म्हणून. पण त्याला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावाच लागणार. संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे. नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आहे. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार, एवढा येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलीच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला. आता इथून पुढं आपल्याला डावामोडीतच चाललं नाही. आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे याच्यावरती. संचारबंदी साहेब आहेत का? साहेब आहेत का? किती आजच्या दिवसाची आहे का कधी? संचारबंदीचे आदेश हा नाही, कधी पर्यंत उठवणार का आहेत? मग आम्ही केव्हा जायचं पुढं? खांबे साहेबाला थोडा आवाज द्या. आम्हाला रात्रीच कळालं होतं की हे पुढं गेल्याच्या नंतर करणार आहेत. रात्री आंधळ होता, महिला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य, राज्य चालकांनी रात्रीच्याला महिलेवर हात उचलायचा नसतो, लक्षात असू द्या. आणि राज्यकर्त्याला हे शोभतसुद्धा नाही असलं वागणूक. की रात्रीच्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या 350 गाड्या होत्या, 350, एक अर्धी नाही. तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री त्या. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं. आणखीन देवेंद्र फडणवीस शहाण होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. हां, पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही. तुझे डाव ओळखून आहे मी, तुझ्यात किती दम येईन काय. आता पुढं कळन ते दिवसभरासाठी आहे का नाही. मग आता आम्ही पुढं जायचं का नाही? बर, अरे यांचा दोष आहे का? आहे का यांचा दोष आहे का? ते भ्यायला लागलं. यांचं काय, हे उद्या आपल्यातले हे आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री. ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही. हा, कधी काळी खरं मानायचं. किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तो म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करण का? तो एकदम येतो तुम्हाला, मला सागर बंगल्यावर ये, तुला जातीवर आव्हान केलं तर मी खानदानी मराठ्याचा आहे, तू बामणाचा असला तर येऊन दे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत, आता दाखवतो बी सत्ता कशी आणतो ते. थांबा, आम्ही 1 घंट्यात विचार करतो, सांगतो. तो रात्रीच करणार होता हे, गप्पा काय मारतो. आणि जनता आदर कावा करते, लक्षात ठेव. कामं केल्यावर तवा शिवाय देत नसती. कसले धंदे बंद कर. आता संचारबंदीचं कायला पुढे कसं कसं बाहेर म्हणजे गावात बी नाही. हा, अच्छा, मुवमेंट नाही करता. मग त्याचं ऐकू ना आम्ही, आता तुमचं ऐकू ना, थोडं बळ करतो ना आम्ही चर्चा. त्याला बघतो, पण त्याला सुट्टी नाही साहेब. ते आता तुम्हाला सांगून का उपयोग नाही. तुमचं काय, तुम्ही बिचारे ड्युटी करताय, तुम्ही आमच्यातले. आमचे लोक अटक केले तो राव. आपल्याला विचार करायला लागेल पोराव.
उताळ्या बावळ्या करून चालणार नाही. त्याने ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस त्या असं हसत होता, समजा नाही का ते हसणं. त्याचा आणखीन एक आठवा तुम्ही, ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा, त्या दिवशी पत्रकार बांधवांनी त्याला प्रश्न विचारला होता, आझाद मैदानला परवानगी मागितली, तर ते म्हणला माहित नाही, प्रक्रिया असती. म्हणजे त्याची बघा सहज बोलणे. त्याने रात्री सहज नेलंय. त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल. त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. त्याला तर हरवायचंच. सगळे सोयरीचे घ्यायचीत. तो विचारपूर्वक सहज करतो. आपण विचारपूर्वक सहज करून पुरा राज्यासह देशात त्याला अडचणीत आणायचं. तरच आपण मराठी विचारपूर्वक. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून. नाही, अंत त्यांनी जनतेचा बघू नये. सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघू नये. तुम्ही काय करणार? संचारबंदी लावणार, लोकांना अडवणार. हं, आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? जनतेचं किती दिवसात आधी सुद्धा कोणी काढली? मुख्यमंत्री साहेब आहे. अंत कोण बघतय? तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा. शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नाही. आपण अंतरवालीत बैठक घेऊ. अंतर आपण अंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एकही अडचणीत येता कामा नाही. एकही अडचणीत येता कामा नाही. विचारपूर्वक पुन्हा एक डाव टाकू. पाटील, तुमच्या 4 सहकाऱ्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 4 सहकाऱ्यांना. त्यानंतर तीर्थपुरी बस पेटवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाही, आपलं पहिल्यापासून आहे, आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं. सगळ्यांनी शांत राहायचं. दादा, पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे? आपण आता मग बैठकीसाठी इथेच अंतरवालीमध्ये थांबणार आहात का? हा, आता मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहात? कारण संचारबंदी नाही, आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस व्हायला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे, माझा एक बी माणूस कामी नाही आला पाहिजे. त्योच उद्या, आज जर त्यो कामी नाही आला तर त्योच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी मागं सारखावं, कधी पुढं जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेलं असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एकही माणूस कामी नाही आला पाहिजे. एकही. आणखीन डाव गनिमी कावा करू? आता भांबेरीतून अंतरवालीला जाणार. आज बघतो ना, विचारतो ना. थोडस तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं. आपल्या तुमचे तोंड दिसते मला, म्हणजे मला बोलता येईल. उभ्याने मागच्याचं काही दिसणार. खुर्च्या आणा पटकन. खुर्च्या आणा बदल.